हाय गाईज, गुड इव्हनिंग. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या बाजूलाच इथे एक उएनो पार्क आहे. तिकडे समर वॅकेशन कॅम्प लागले आहे. खूप मोठे मोठे स्टॉल लागले आहेत आणि खूप क्राऊड आहे. तर आज आपण तिथे जाणार आहोत. आपण बघूया तिथे काय काय मिळतंय बघायला. तर गाईज, हे आहे उएनो पार्क. इथे खूप प्रकारचे स्टॉल लागले आहेत आणि इथे खूप क्राऊड पण आहे. चला तर पाहूया. गाईज, बघू शकता या स्टॉलवर स्क्विड चिकन आणि पोर्क रोस्ट पण आहे. तर गाईज, इथे चाऊमिन पण आहेत आणि हे खूप टेस्टी असतात. तर गाईज, हे बघून तुम्हाला असं वाटलं असेल डोसा आहे, पण हे आहे चॉकलेट शुगर क्रेप आणि हे आप्पे नाही तर राईस केक आहे. गाईज, हे बघा, हे पाहू शकता तुम्ही. हे जपानमधील पारंपरिक नृत्य आहे. गाईज, बघू शकता इथे किती क्राऊड आहे. जुलै एंडिंग आणि ऑगस्टमध्ये ह्यापेक्षा पण जास्त क्राऊड असते इथे. हे बघू शकता गाईज, जपानमध्ये काहीतरी वेगळंच बघायला मिळालं. मासे भाजण्याचा हा प्रकार भारीच वाटत होता. इथे स्क्विड, ऑयस्टर आणि कॉर्न रोस्टेड करून ठेवले होते. गाईज, हे वरती डेकोरेशन बघू शकता. वरती छोट्या छोट्या बेल्स लावल्या होत्या आणि वाऱ्यामुळे त्याचा आवाज खूपच भारी वाटत होता. बाजूला तलाव आहे, त्यात कमळाची फुले यायला सुरुवात झाली आहे. गाईज, उन्हाळ्यातील हा खूप खास अनुभव होता.
इथे बघू शकता तुम्ही खूप भारी भारी स्टॉल लागले आहेत आणि हे आहेत मोमोज. जपानमध्ये मोमोजला ग्योजा बोलतात. हे बघू शकता गाईज, इथे स्मॉल पप्पीला किती छान सजवलं आहे आणि बाजूला जुन्या काळातील अँटिक वस्तू बघायला मिळाल्या. इथे जनावरांची शिंग, जुन्या काळातील दगड, जुनी भांडी आणि क्रिस्टल आणि पंचधातूच्या मूर्ती बघायला मिळाल्या. आणि गाईज गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती बघायला मिळाली. जपानमध्येही भारतीय संस्कृतीची अशी झलक पाहायला मिळणं खूपच छान वाटलं. गाईज रात्रीचा व्ह्यू तर अजूनच सुंदर दिसत होता. बघायला खूपच छान वाटत होता. तर गाईज ही समर वेकेशनची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. टेक केअर.